आज 3 एप्रिल आहे. साहजिकच आहे 3 एप्रिल म्हटल्यानंतर काल 2 एप्रिल होती. मी तारखेपासून सुरुवात एवढ्यासाठी केली कारण आपल्याला सर्वांना आठवत असेल, आठवू नये याकरता काल बिल मांडलं गेलं हा भाग वेगळा. पण आपल्याला तरी नक्की आठवत असेल की साधारणतः 1 महिना 15-20 दिवस आधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्याला एक इशारा दिला होता की कर आहेत ते कमी करावे, नाहीतर आम्ही सुद्धा जशास तसे कर लावू. आणि त्या कराला सुरुवात, त्या कराच्या आकारणीला सुरुवात त्यांनी त्यांच्या 2 तारखेपासून म्हणजे आजपासून आपल्याकडे केले. शेअर मार्केट कोसळलं आहे अशी बातमी आहे. सेन्सेक्स बेन्सेक्स म्हणजे ही सगळी पडझड मोठ्या प्रमाणावरती होते आहे. काल आपल्याला सर्वांना, निदान मला तरी अपेक्षा अशी होती की देशाच्या आर्थिक पाठकाण्याचा हा विषय आहे. कदाचित आर्थिक संकट मोठं आपल्या देशावरती आदळेल की काय अशी ही परिस्थिती असताना देशाच्या पंतप्रधानांनी, देशाच्या अर्थमंत्र्यांनी आणि देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवून देशाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. ह्या संकटाचा मुकाबला आपण काय करणार आहोत, आपल्याला काय पावलं उचलण्याची गरज आहे, आपण काय केलं तर त्याचा परिणाम काय होईल, त्याचा दुष्परिणाम काय होईल. आणि अशी जर का काल त्यांनी भूमिका घेतली असती तर आणखीन एक गोष्ट सांगतो की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा चीन घुसला होता आपल्या देशामध्ये, अरुणाचल वगैरे त्या भागामध्ये. कोरोनाचा काळ होता. माननीय पंतप्रधानांनी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. म्हणजे ते सुद्धा तेव्हा घरी बसून काम करत होते. देशातल्या सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख पक्षाच्या नेत्यांना त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विश्वासात घेतलं होतं. आम्ही सगळ्यांनी एकमुखाने त्यांना सांगितलं होतं की आपण देशाचे पंतप्रधान आहात, आपण देशाच्या हिताचेच निर्णय घ्याल अशी आम्हाला खात्री आणि विश्वास आहे. आपण याबाबत जो काही निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा असेल. जर त्याच पद्धतीने हे देशासमोर येणारं आर्थिक संकट सगळ्या देशवासियांना त्यांनी सांगितलं असतं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण काय पावलं उचलणार आहोत हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं. आम्ही एकमुखाने एका क्षणाचीही चर्चा न करता त्यांना पाठिंबा दिला असता. दुर्दैवाने तसं झालं नाही. उलटं आता असं वाटते की त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं. आपण काही त्यांच्याकडे काही करू शकत नाही कारण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो, चीनला देऊ शकत नाही, अमेरिका तर फार दूर राहिली. आणि मग काय करायचं असं आहे. त्याने ते जे काय करतील ते भोगत बसायचं आणि ते भोगतोय हे आपल्याला कळू द्यायचं नाही, म्हणून मग कुठेतरी वेगळे विषय काढायचे. आता हा एक खरा महत्त्वाचा मुद्दा. आज तरी मी अपेक्षा करतोय की आज तरी अधिवेशन सुरू आहे, मग त्यांची लोक कुदळ फावडी घेऊन जातात, खाण्याला सुरुवात करतात. मग वरनं आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका, परत माती टाका. मग परत माती टाकतात. मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार, लोक मारायला जातात, त्यांना सांगा थांबा थांबा थांबा, ते तुमचे बाकीचे हत्यार बाजूला ठेवा, हे चौघा ते मोदी घेऊन जा. म्हणजे हे कळतच नाही नेमकं काय चाललेलं आहे. लोकांना लढवायचं, झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायच्या हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करते. मला काल मी साधारणतः मध्ये ही चर्चा बघत होतो. या चर्चेत वक्फ बोर्डातल्या काही सुधारणा आहेत, जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. गरीब मुसलमानांबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्याबद्दल मी भाष्य करेनच, परंतु 370 कलम जे कलम काढलं गेलं काश्मीरमधलं, आम्ही पाठिंबा दिला त्याला. याचं कारण ज्या वेळेला तिथे जी काय अंधाधुंद एक बेबंदशाही चालू होती आणि अनेक हजारो काश्मीरी पंडित हे आपल्या देशात आपली घरं सोडून आपल्या इतर राज्यांमध्ये निर्वासितासारखं फिरत होते, तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला. 370 कलम काढल्यानंतर जी एक आशा दाखवली गेली की सगळे काश्मीरी पंडित आपापल्या घरी परत जातील. आता 370 कलम काढून किती दिवस झाले, किती वर्ष झाली, त्या काश्मीरी पंडितांपैकी किती जणांना त्यांच्या जमिनी परत दिल्या गेल्या हे पहिलं त्यांनी सांगण्याची गरज आहे. म्हणजे वक्फ बोर्डाची जमीन जरूर त्याच्याबद्दल तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलाच आहे काल, पण काश्मीरी पंडितांच्या जागा तुम्ही देणार आहात की नाही परत? का त्यांना अजून त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या हक्काच्या देशात, त्यांच्या राज्यामध्ये बिनधास्तपणाने जाता येत आहे? त्याचाही खुलासा गृहमंत्र्यांनी केला पाहिजे. त्याचबरोबरीने आपण
पाकव्याप्त काश्मीरची जी जमीन आहे त्याच्याबद्दल काही भूमिका घेतलेली नाही आहे. चीन तर मी असं ऐकलं की तो जो काय कुठला लेक आहे तो पेंगॉंग काय काय आहे पँगॉंग लेक, तिथला जवळपास 40,000 वर्ग किलोमीटरचा भूभाग त्यांनी व्यापलेला आहे. आपण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाही आहे. ठीक आहे, वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय. म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे. बरं, कालची सगळ्यांची जर का भाषणं ऐकली तर मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनांनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे. मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे? कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? कारण आमच्यावरती जो काय आरोप करताय की बाळासाहेबांचे विचार, काय बाळासाहेबांचे विचार? 95 साली जेव्हा या राज्यामध्ये सत्ता आली होती तेव्हा इथेच BKCमध्ये हिंदू हृदय सम्राटांनी त्या मुस्लिम लोकांना मोठा त्यांचा जो काही इस्तेमा म्हणून उत्सव असतो तो करण्याची परवानगी दिली होती. आज तीच जागा या लोकांनी बरोबर व्यापारासाठी बुलेट ट्रेनच्या घशात घातलेली आहे. हे तुमचं हिंदुत्व आहे आणि तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार? म्हणजे कालचे सगळे जे काय त्यांची भाषणं होती आणि सगळ्यात मला किरण रिजिजूंचं एक आश्चर्य वाटलं. अरविंद सावंत बोलल्यानंतर ते बोलले बालासाहेब के आप ये थे तब हमको ऐसा लगता था. रिजिजू साहेब, मला पण काल वाईट वाटलं की तुमच्या तोंडावर तुमच्या नाकावर टिचून नव्हे ठणकावून तुमचे मित्रपक्ष जदयूचे ते लल्लन सिंग बोलले, TDPचे त्यांचे कोणते नेते ते बोलले, एका पाठोपाठ एक त्यांची भाषणं झाली की आम्ही मुसलमानांच्या म्हणजे ते बोललेत की हिताचं रक्षण करणार, आम्ही त्यांच्यासाठी अमुक करणार, आम्ही आणि हे असहाय्यपणाने म्हणजे असं चीनसमोर किंवा जाती धर्माचे ट्रस्ट आहेत, उद्या आमचे देवस्थानाचे मंदिरांचे काही ट्रस्ट आहेत, त्या ट्रस्टवरती जर तुम्ही गैर हिंदू मुद्दामून लादलात तर आम्ही सहन करू का? आम्ही नाही सहन करू शकत. मग तशा या वक्फ बोर्डावरती तुम्ही गैर मुस्लिमान टाकताय, तुमचा अधिकार आहेच, तो कोणी नाकारत नाही आहे. म्हणजे या विषयावरती काल रवीश कुमार यांनी एक अतिशय चांगला व्हिडिओ केला आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की चंद्रबाबू पूर्वी कधी मुख्यमंत्री होते तेव्हा नाव करायची तुम्ही बघा, त्याच्यात त्यांनी उल्लेख केला आहे. जर का मी चुकत नसेल तर शामशाबाद येथे साधारणतः 1100 एकर जमीन ही विमानतळाला दिली. आता ती विमानतळाला जागा देताना राज्य वक्फ बोर्डाची परवानगी घेतली होती का, केंद्राची घेतली होती का? नसेल किंवा असेल. थोडक्यात काय की तुम्ही हे बिल न आणता सुद्धा जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करत होतातच. म्हणजे एअरपोर्टसाठी जागा तुम्ही घेतलीच, त्याला तो कोणी काही विरोध नाही केला. वक्फ बोर्डाच्या मध्ये जर काही अफरातफर चालली असेल तर जरूर त्याला पायबंद बसला पाहिजे, नक्कीच त्याच्यावरती पारदर्शकता आलीच पाहिजे. पण काही गोष्टी ज्या आहेत ज्या उगाचच तुम्ही उकरून काढताय, जसं आता सगळं व्यवस्थित चाललं आहे, तुम्ही आता एवढं सरकार तिसरी टर्म तुमचं सरकार आलेलं आहे आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी, रोजीरोटीच्या गोष्टी या सगळ्या बाजूला ठेवून अजूनही हिंदू मुसलमान, मग हिंदूंमध्ये मराठी अमराठी, मग मराठी माणसांनी खायचं काय, ही तुमची दादागिरी आम्ही नाही सहन करणार, अजिबात करणार नाही. आम्ही काय करायचं, आम्ही काय करणार हे जर का तुम्ही आम्हाला आमच्यावरती लादणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही. आता त्याच्यामध्ये काल त्यांनी जी काही अमेंडमेंट बिल, वक्फ बोर्डाला खरंच संसदेची जागा बळकायची होती का अशी ती लोकसत्ता ऑनलाईनची बातमी, त्याचं मी प्रिंट आउट काढलं आहे. त्याच्यात पुढे असं दिलेलं आहे की वक्फ बोर्डाने खरंच संसदेवर दावा केला होता का? दिल्लीतील वक्फ बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की मी 18 वर्षापासून दिल्ली वक्फ बोर्डात काम करत आहे. बोर्डाने संसद परिसर किंवा लगतच्या संकुलावर कोणताही दावा केलेला नाही. माननीय मंत्र्यांचा हा दावा खरा नाही. म्हणजे हे तुम्ही सगळे ही गोष्ट ही लावालावी का करताय तुम्ही? एका ठिकाणी आपण बघतो की जसं मी स्वतः परवा फोन केला होता, एक आमचा कार्यकर्ता आहे मुस्लिम पुण्यामध्ये, त्यांनी हिंदू एका व्यक्तीवरती अंत्यसंस्कार केले, मी त्याचं कौतुक केलं. आणि शिवसेना प्रमुखांनी कधी सगळे मुसलमान देशद्रोही आहेत असं कधीही म्हटलेलं नाही आहे, अजिबात म्हटलेलं नाही आहे. आज सुद्धा आमच्याकडे साबीरबाई शेख यांच्यासारखे अनेक कडवट देशनिष्ठ हे मुस्लिम कार्यकर्ते कार्यरत आहेत. आता त्याच्याबद्दल एकदा भाजपने जाहीर केलं पाहिजे
आणि परत एकदा सांगतो की आजसुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं आवाहन करतो, नाही तर आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का तिटकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि न पेक्षा ही जुमलेबाजी बंद करा. गरिबांमध्ये ह्या मारामाऱ्या लावालाव्या दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वाट पेटवायची आणि पळून जायचं आणि तो फुटून सगळं झालं का मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वाट, पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार. तर पहिली वाट लावायची, मग वाट लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्हीच सगळं काही केलं. ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे. थोडक्यात आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे. तुमच्या खात्याने काही सुधारणा सुचवलेल्या आहेत बिलामध्ये, त्या जर सुधारणा झाल्या तर तुमचं काय? तर सुधारणा काल त्यांनी करायला पाहिजे होत्या. बरं, त्याच्यामध्ये साधारणतः एकूण जे काही चित्र चाललं होतं म्हणजे प्रतिपक्ष, विरोधी पक्ष किंवा प्रतिपक्ष काय असेल ते, पण त्या ज्या काही सूचना होत्या त्यांना तुम्ही असं केलं होतं की तुम्ही मुस्लिम धार्जिणे आहात आणि हे हिंदू धार्जिणे आहेत आणि हे स्वतः जेवढं मुसलमानांचं लांगुलचालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिनांना सुद्धा लाज वाटली असेल की अरे आपल्याला नाही जे करता आलं ते यांनी केलं, भाजपने करून दाखवलं. म्हणजे जे जिनांनी केलं नाही ते काल संसदेत मुसलमानांची बाजू घेऊन भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी करून दाखवलं. जिस तरीके से कल भाजपा के नेतागण या शीर्ष नेता या वरिष्ठ मंत्री, उसमें अमित शाह जी भी थे, किरण रिजिजू, फिर उनके जो नए नए दोस्त हैं टीडीपी हो या जेडीयू, जिस तरीके से उन्होंने मुस्लिम समुदाय का समर्थन किया, हम नहीं चाहते कि वो विरोध करे, लेकिन अगर आप हमें बार बार कहते हो कि आपने हिंदुत्व छोड़ा, तो कल आपने क्या छोड़ा था? कल जिस तरीके से आपको एक प्यार आया था कि हम गरीब मुसलमानों के लिए ये बिल लाए हैं, गरीब मुसलमानों से इसका फ़ायदा होगा, जो महिलाएं हैं उनके लिए ये कर रहे हैं. अरे भाई, आप जो कह रहे हैं और कर रहे हैं उसी को तो हम कहते हैं ना, जिसको मराठी में कहते हैं लांगुल चालन. सामने आपको चुनाव दिखाई दे रहा है, उसका शायद उल्लेख अमित शाह जी ने भी किया कि हम बंगाल भी जीतेंगे और बिहार भी जीतेंगे. इसका मतलब सीधा है कि भाजपा की नीति सिर्फ आपस में लड़ाई लड़ाओ, तोड़ो फोड़ो और राज करो. अभी जो भाजपा की जो चाल है, अभी बाला साहब होते तो कुछ और शब्द में कहते, उन्होंने भाषण में उसका उपयोग भी किया है, मैं नहीं कहना चाहूँगा. जिन्होंने वो भाषण कवर किया होगा उनको वो याद आएगी वो बात. एक उसमें बैल का जिक्र किया था, बैल जिस तरीके से जाता है खेत में तो वैसे मत चलो, सीधा चलो. बराबर है ना, तुम्ही मला वाटतं ते केला असतात. नहीं, एकच मिनिट. जो कुछ मैं कह रहा था कि हमेशा वो कहते कि आपने हिंदुत्व छोड़ा, तो मुझे पहले बताइए कि इस बिल का हिंदुत्व से क्या लेना देना है? और अगर आप मुसलमानों के लिए सारी चीज़ें कर रहे हैं तो भाई हिंदू ने क्या आपका गुनाह किया है? कभी आप कहते हो कि औरंगजेब की कब्र खोद डालो, उनके लोग जब खोदने के लिए जाते हैं तो आरएसएस कहते हैं नहीं 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 नहीं, जो खोदी है उसके ऊपर मिट्टी डालो. कभी कहते कि मस्जिद में घुसकर मारेंगे, कभी कहते अरे नहीं 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 वो बाजू में रखो, ये सौगात लेके जाओ. कभी कहते हैं कि ये मुस्लिम जो है ऐसे वैसे, और बाद में उनके यहाँ जाकर ईद की पार्टी मनाते हो. तो क्या आप कहना क्या चाहते हो? जो आता है ना कभी, अरे कहना क्या चाहता है, वही तो मैं कहता हूँ. वक्त की जो बात है उसमें कुछ चीज़ें जरूर अच्छी है ना, मैं नहीं कहता, उसमें पारदर्शिता तो होनी चाहिए. अगर जहाँ भी कुछ गलत है तो गलत है, उसका समर्थन मैं या मेरी शिवसेना कभी भी नहीं करेगी. लेकिन आप जिस तरीके से वो पेश कर रहे थे, तो क्या पहले आपको भी समझ में आया है कि हम क्या कर रहे हैं? मुसलमानों के हित में कर रहे हैं कि उनके खिलाफ कर रहे हैं? ये तो पहले बताओ. और हमारा जो डर है कि आज आपने वक्फ बोर्ड की ज़मीन पर आपकी आँख है, हमारे जो मंदिर का ट्रस्ट है उनके पास भी काफ़ी सारी ज़मीन है, क्रिश्चियन लोगों के पास ज़मीन है, गुरुद्वारा के पास होगी, बौद्ध विहार के पास होगी. अगर आप मुसलमानों की बात आज कर रहे हैं, कल हमारे ऊपर भी आपकी नज़र आएगी. और फिर व्यापार आप करना चाहते हो तो सीधा करो. और अगर ज़मीन ही चाहिए तो जाओ ना, वहाँ चीन जहाँ घुस गए हैं वहाँ की ज़मीन दे दो अपने दोस्तों को. वहाँ की कश्मीर में जो पाकिस्तान घुस गया है वहाँ की ज़मीन आपके दोस्तों को दे दो.
तो ये सिर्फ जमीन के लिए उन्होंने ये बिल लाया है, जिसका मैंने कहा ना, हमने बिल का विरोध नहीं किया है, हमने भ्रष्टाचार का विरोध किया है। हमने उनकी जो नौटंकी है उसका विरोध किया है। और जिससे गरीब मुसलमान या गरीब हिंदुत्व का तो कोई लेना देना नहीं है। इससे हिंदुओं को क्या फायदा होने वाला है? उल्टा डर ये है, जो बात हमने कही कल, अरविंद सावंत जी हमारे सांसद है, उन्होंने बात कही कि हमारे शंकराचार्य जी है जिन्होंने कहा, आरोप लगाया कि केदारनाथ मंदिर से 300 किलो या कुछ ज़्यादा ही सोना गायब हो गया। कुछ किसी ने बात की, हाँ। फिर हमारे पद्मनाभ स्वामी मंदिर का उन्होंने खजाना खोला, विरोध किया, फिर रुक गए। तो ये ऐसी सारी बातें वो करने लगे, तो कौन कौन पहले फडणवीस को मैं पूछना चाहता हूं कि आप अटल जी के विचारों पर चलेंगे या नवाज शरीफ के विचारों पर या जिना के विचारों पर चलेंगे? क्योंकि कल जितनी सारी बात हुई है वो जिना से भी बढ़कर हुई है। तो क्या आप जिना की ओर चल रहे हैं? और बाला साहब की विचारधारा, शायद आप छोटे थे, बच्चे थे, तो बाला साहब ने इस्तेमाल के लिए जो जगह दी थी, जो आपकी सरकार ने बुलेट ट्रेन को दे दी। फिर इतना ही नहीं, अगर मैं गलत नहीं कहूँ तो उस समय बाला साहब ने कहा था मनोहर जोशी जी को और गोपीनाथ मुंडे जी को कि जितने सारे लोगों के प्रार्थना म्हणजे ज्याला आपण प्रार्थना स्थळ म्हणतो, मतलब मंदिर असेल, दरगाह असेल, काही असेल, जितने लीगल है उनको और FSI दे दो। तो ये बाला साहब ने कहा था। तो बाला साहब के विचार, पहले आप बच्चे थे उस वक्त, आप हमें मत सिखाओ। गद्दार लोक बिंदे एसनशी आपले खासदार काही नाराज आहेत, त्यांना समर्थनार्थ राहू दे एसनशी। हाँ, ये काफ़ी महत्वपूर्ण बात है। मैंने जैसे पहले मराठी में कहा, उसको दोहराता हूँ। मैं आज, मेरा आग्रह है, क्योंकि देश के हित के लिए जो भी करने की ज़रूरत है वो प्राथमिकता होनी चाहिए। कल मेरी अपेक्षा थी कि बाकी अन्य सारे विषय बाजू में रखकर ट्रंप ने जो टैरिफ लगाए हैं, जिससे हमारा नुकसान होने जा रहा है, उसके ऊपर बात करें। कल की पूरी चर्चा के दौरान पता नहीं, शायद अर्थमंत्री थी या नहीं थी, परराष्ट्र मंत्री दिखाई दिए या नहीं दिए, प्रधानमंत्री थे या नहीं थे, लेकिन आज बाकी सारे विषय बाजू में रखकर आज राज्यसभा और लोकसभा में ये जो संकट हमारे ऊपर मंडरा रहा है, उसके लिए हम क्या करने जा रहे हैं, क्या करना चाहिए, सबको अवगत करना चाहिए। और मैं भरोसा, विश्वास दिलाता हूँ कि देश के हित के लिए अगर आप कुछ वहाँ करना चाहते हो कि नहीं, अमेरिका ने ऐसे किया तो हमें ये करना पड़ेगा, तो हम उसका समर्थन करेंगे। लेकिन ये करो, ये देश के हित के लिए। और अब वो जो उन्होंने टैक्स लगाया है या टैरिफ लगाया है, वो हिंदू मुस्लिम नहीं जानता, वो अपने देश के ऊपर लगाया है, तो नुकसान तो सभी का होने वाला है। तो उसके ऊपर चर्चा करो, बहस नहीं, चर्चा करो। आपने वक्फ को लेकर, जैसे आपने कहा है कि कुछ चीजों में आप जो है क्लियर है कि हाँ ठीक है, कई चीजों में मुसलमानों को जो सबसे ज्यादा मुखालफत या विरोध रहा है वो ये रहा है कि कलेक्टर को अपॉइंट किया जाएगा तो इनडायरेक्टली ये चीजें सरकार के अंदर में आ जाएगी। आप इस चीज के फेवर में हैं या विरोध में हैं? क्या वक्फ सुनो, की मिल्कियत का नहीं, मेरी कंट्रोलिंग सरकार के हाथ में होगा? एक बात जरूर कि उसमें ट्रांसपेरेंसी होनी चाहिए। वो मुस्लिम लोग भी उसको मना नहीं कर रहे, लेकिन कलेक्टर किसके अंडर रहेगा? क्या उसको डिसीजन लेने की आज़ादी रहेगी? और यही रिजिजू साहब है, आपको याद होगा जब वो लॉ मिनिस्टर थे, तर ते काय न्यायवृंद म्हणतात ना, काय त्याला म्हणायचं, कोलेजियम, काय कलेजी काय, उसके ऊपर वो हावी होना चाहते थे। मग ते जिकडे जातात तिकडे ताबा घ्यायला बघतात। तर हा कलेक्टर बिलेक्टर कोणाच्या अंडर राहील? त्याला तेवढं स्वातंत्र्य असेल की तू तेवढ्या यांनी वाग, तर कोणाची हरकत नाही आहे। पण कलेक्टर जर का यांच्या अंडर असेल तर त्याची या लोकांना नाही म्हणण्याची हिंमत असेल का मंत्र्यांना किंवा वरून आलेल्यांना? हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कलेक्टरला ते विरोध का करतायत? कारण कलेक्टर हा सिस्टीममधला एक भाग आहे, आणि जर का याने असं ठरवलं, आदेश दिले की कुछ भी होने दो, ऐसा करना है, तो क्या करेंगे आप? तुम्ही असं म्हणालात की विधेयकात अनेक काही गोष्टी चांगल्याही आहेत, काही गोष्टी सुधारणा तुमच्या खासदारांनी सुचवल्या होत्या,
तर आज तुम्ही एनडीए मध्ये नाही आहात, तर तुम्ही इंडिया अलायन्स मध्ये आहात. त्यामुळे नाईलाजास्तव तुम्हाला या विधेयकाला विरोध करावा लागतोय. नाही नाही, असं नाहीये. बघा, मी उगाच कोणाचं अंधपणाने समर्थन किंवा विरोध करणाऱ्यातला नाहीये. की काँग्रेसचा दबाव आहे अजिबात नाहीये, भाजपचा दबाव आहे अजिबात नाहीये. मला जे काय वाटतं, मला पटतं ते मी करतो. आणि मला असं वाटलं की ज्या पद्धतीने भाजपाची पावलं पडत आहेत ती, आज तुम्ही वक्फ बोर्डावरती नियंत्रण आणताय, आणा, हरकत नाही. त्याच्यात पारदर्शकता आणायची असेल तर जरूर आणा, पण उद्या तुम्ही हे हिंदूंवरती आणाल. बरं, आधीच आमच्या देवस्थानाची जागा ही मराठवाड्यात असो किंवा आणखीन अनेक ठिकाणी ही हडपली गेलेली आहे. त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आहे? बरं, आता जर का तुम्ही आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणताय आणि तुम्ही हिंदू आहात असं तुमचा जर का दावा असेल किंवा हिंदुत्वाचे तुम्ही राखणदार आहात, तर मुसलमानांची एवढी तुम्ही बाजू घेताय, तर हिंदूंमध्ये गरीब नाही आहेत का? त्या गरिबांसाठी तुम्ही काय करताय? काय तुमच्याकडे? आणि आतासुद्धा ह्या वक्फ बोर्डाच्या जागेमुळे तुम्ही गरीब मुसलमानांना काय फायदा करून देणार आहात? पण जर तुम्ही एनडीए मध्ये असता तरी हीच भूमिका घेतली असती. आम्हाला जे पटलं नसतं ते त्याही वेळेला आम्ही मांडलेलं होतं. नोटबंदीच्या वेळेला सुद्धा मी बोललो होतो. त्याही वेळेला आपल्याला लक्षात असेल की मोदीजींचं सरकार आल्या पहिल्यांदा मुंबईतल्या लोकल ट्रेनची दरवाढ झाली होती, मी त्याला विरोध केला होता. आता नोटबंदीमध्ये सुद्धा हे असंच सगळं गाडून टाकलं गेलं होतं की आणि असं होईल त्यांनी तसं होईल. लोकांना वाटलं होतं अरे वा खूप चांगलं होणार. कुठे काय झाले? म्हणजेच काय की संसदेत नाही तर यावर मतदान झालेलं आहे आणि प्रत्येकाला नाही बरोबर आहे. त्यामुळे मी विचारतोय, जर तुम्ही एनडीए मध्ये असता तरी आम्ही हीच भूमिका घेतली असती की तुम्ही यांच्या, कारण का आता हे एवढ्या वर्षानंतरचा जो अनुभव आहे की त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान असतं, म्हणजे त्याच्याबद्दल वादच नाही. म्हणजे सगळ्यांची भाषणं ऐकली तर तुम्ही म्हणाल अरे वा हे आपल्याला करणं गरजेचं आहे. पण एक बारकावा त्यातला आहे की तुम्ही मुसलमानांच्या हितांची गोष्ट करताय का मुसलमानांच्या विरोधातली गोष्ट करताय की हिंदूंच्या हिताची गोष्ट करताय की हिंदूंच्या विरोधातली गोष्ट करताय? नेमकं या बिलामागचा जो उद्देश आहे, कारण तेच आमच्यावरती ते एसएनसीवाले बोलतात की आणि हिंदुत्व सोडलं, देवेंद्र म्हणतात बाळासाहेबांचे विचार सोडले. मग नेमकं तुम्ही काय करताय की असं तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मुसलमानांचं लांगुल चालन करताना जर का आम्ही त्याला विरोध करत असू तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडले? सुनो, बिल का नहीं, मैंने क्या कहा, बिल का सपोर्ट नहीं कहा मैंने कहा मैंने बिल का ही विरोध नहीं किया. मैंने इनका जो ढोंग है, नौटंकी है और भ्रष्टाचार है, उसका मैंने विरोध किया है. लेकिन उसमें जरूर कुछ अच्छी चीज़ें हैं, लेकिन और हमारी या अन्य पक्षों की सूचनाएं ले लेते तो इतने विवाद करने की आवश्यकता ना होती. सबका साथ चाहिए था ना, तो सबका साथ आपने क्यों नहीं लिया? और आपने पहले शब्द से ऐसी शुरुआत किया कि हम हैं आपके दुश्मनी है. जिस तरीके से उनका एक तौर तरीका था, मतलब एक तरीके से वो मुस्लिम लोगों को पूरा ललचा रहे थे, लेकिन हमको ऐसे कटोरे में इसमें खड़े कर रहे थे. पण आता नाही पण आता एवढ्यात निवडणुका होतील असं मला नाही वाटत. महापालिका निवडणुकीमध्ये म्हणजेच काय, नाही अजिबात नाही होणार. पण यावेळेला भाजपने मुसलमानांची बाजू घेतलेली आहे, हेच तर मी सांगतोय. यावेळेला मुसलमानांची बाजू ही भाजपने घेतली आणि म्हणून जिनांना लाजवेल अशी भाषणं काल भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाने केलेत. त्याच्यामुळे आता हिंदूंनी जागा व्हायला पाहिजे की अरे आपण यांना निवडून दिलं पण हे मुस्लिमानांची बाजू घेत आहेत. कधीतरी रामनवमीला राम मंदिर किंवा हिंदू वस्तींमध्ये यांनी काय वाटलंय का? हनुमान जयंतीला वाटले का? होळीच्या वेळेला काय पुरणपोळ्या वाटल्यात का? मग सौगा ते मोदी वाटताय, ही कोणाची बाजू आहे? म्हणजे सगळेच जण बरोबर त्या वेळेपुरते पाहिजेत. आणि काल त्यांच्या तोंडावर ठणकावून मी परत सांगतोय की कोणाची हिंमत नाही झाली, त्यांनी तोंडावर ठणकावून सांगितली जदयू आणि त्या TDP-वाल्यांनी की ते मुसलमानांचे तारणहार आहेत, आम्ही त्यांच्या हक्काचं रक्षण करू. कोणाची एकाची हिंमत नाही झाली की असं बोलू नका, हे नाही चालणार, आम्ही हिंदू आहोत. विधेयकाला आहे तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही भूमिका पटली की असं बोलू नका, हे नाही चालणार, आम्ही हिंदू आहोत. विधेयकाला आहे तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही भूमिका पटेल का?
पटेल का म्हणजे पटलेलीच आहे, पटलेलीच आहे. याचं कार्याची भाषा कर मॉब लिंचिंग करायचं, पुन्हा त्यांच्याचा म्हणून मारायला जायचं, हे सगळे जे चालले ना यांची धरसड उडती ही आता हिंदूंना सुद्धा कळलेली आहे. म्हणून आता हिंदू हा जागा झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता ना की उद्या कुठेही निवडणूक झाली तर भाजपला भारी पडणार. माफी को लेकर जो है महायुति को कांग्रेस ने कहा है कि उनको गजनी सिंड्रोम हो गया, डाउन सिंड्रोम की तरह, ये भूल गए हैं जो वादे थे। और उसके पहले अगर की बुआई से पहले अगर ये कर्ज माफी का जो वादा उन्होंने किया तो नहीं करेंगे। नहीं, ये अलग विषय हम बात कर सकते हैं। और यही विषय पर जो आपने अभी सवाल पूछा, काफ़ी सारी बातें हो सकती है। जो मैंने आज की प्रेस ले ली है कि इनका दिखावा अच्छा होता है, प्रेजेंटेशन बहुत ही बढ़िया होता है, लेकिन अंदर जब मतलब पिक्चर का ट्रेलर बहुत अच्छा होता है, लेकिन पिक्चर बहुत डरावना होता है। और कल जो उन्होंने दावे किए कि काफ़ी सारे मुस्लिम लोगों ने हमें पत्र दिए, उसका समर्थन किया, आज परत हा लोकसत्तेतलीच बातमी आहे की नक्षलवाद्यांच्या शांती प्रस्ताव पत्रकाने चर्चेला उधाण. आता केंद्र सरकारने कारवाई थांबवून चर्चा करण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे. मात्र पत्राच्या सत्यतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. हे असं सगळ्या ह्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही हिंदू वेड्यासारखे त्यांच्या मागे धावतोय की काहीतरी आमचं होईल. काहीच होत नाही आहे. घरदारं उद्ध्वस्त होत आहेत, घरदारं उद्ध्वस्त होत आहेत. कोणाला रोजीरोटी मिळत नाही आहे, नोकरी धंदा मिळत नाही आहे. नुसतं ह्यांनी सांगायचं एकदा तरी धर्मयुद्धाची भाषा करायची आणि परत मी सांगतो परत जाऊन मिठ्या मारायच्या. म्हणजे हे म्हणतील तसं हे हिंदुत्व नाही आहे आणि हिंदूंना कळले. त्याच्यामुळे एक मिनिट त्याच्यामुळे मी भाजपला खरंच धन्यवाद देईन की कालचं त्यांनी तो जो काय वक्फ बोर्डाचा विषय घेतला त्याच्यामुळे देशातल्या तमाम हिंदूंसह सगळ्यांचे डोळे उघडले की भाजपचं खरं रूप काय हे लोकांच्या समोर आलं. बीजेपी को अपना हरा झंडा निकालना चाहिए. हरा झंडा नहीं, झंडे पर अगर वो हिंदुत्ववादी है और हमारे ऊपर जो आरोप लगाते हैं कि आपने हिंदुत्व को छोड़ा, तो आपको अगर इतनी नफरत है तो आप हरा कलर निकालो ना. सरकार ने एक आदेश निकाला है जिसमें कहा गया है कि कोई भी फाइल हो वो अजीत पवार से लेकर एकनाथ शिंदे के तरफ से ऊपर सीएम तक जाएगी. क्या इस सरकार को खुद ही के एलाइज पर विश्वास नहीं है, जहां पर एक ये इस तरह का जो माहौल है? ये रही अपनी यहाँ की बात. लेकिन मैं और एक बार दोहराऊंगा कि कल जिस तरीके से उन्होंने उनके जो अलायंस की पार्टी है आरजेडी या जेडीयू और टीडीपी, और जिस तरीके से उन्होंने सीना तान कर कहा कि वो मुसलमान के हित की रक्षा करेंगे, कोई एक की भी हिम्मत नहीं हुई, ना अमित शाह की हुई, ना राजनाथ जी की हुई कि उन्होंने कहा था कि ऐसे नहीं कहना चाहिए, हम ये हिंदुत्व के खिलाफ है, चुप बैठो. नहीं कह सके क्योंकि वो लाचार है. उनकी सहायता लेके वो सरकार चला रहे. वो क्या हमें हिंदुत्व सिखाएंगे? आता हा एकच मुद्दा आहे. हा 1914 आपला 2014 ज्या वेळेला आम्ही हिंदूच होतो आणि युती भाजपने तोडली होती, आम्ही नव्हती युती तोडली. आणि तेव्हा स्वतंत्र भाजपाचा हा स्वतंत्र फेकूनामा होता, नाही काय जाहीरनामा होता. त्याचं हे कव्हर आहे. त्याच्यामध्ये हे वाक्य आहे. ह्या वाक्याचा अर्थ कोणीतरी मला माहिती आहे. आता तुम्ही हास्यजत्रा बघत असेल तर ते आहे ना सुमारिया चौघ, कोई मुझको मुझे कान में आकर ऐसा करके बता बरं. तर ह्या शब्दाचं हे मुस्लिम धार्जिणे हिंदू धार्जिणे कोणाचे आहे? त्यांनी सामाजिक न्याय ह्या सदरात म्हटलेलं आहे की वक्फ बोर्डाच्या जमिनींवर घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई करून या जमिनी परत करणार. ज्या प्रकरणात न्यायालयाने बोर्डाच्या बाजूने निर्णय दिले आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार. आता हा त्या भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे. फडणवीसांना विचारा हे कोणाच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही वचन दिलं होतं, जिनाच्या की अटलजींच्या? हे मोहम्मद अली जिनाच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही वचन दिलं होतं की अटलजींच्या पावलावर पाऊल ठेवून का मोदींच्या नवाज शरीफचा केक खाल्ल्यानंतरचं पाऊल आहे? ठीक आहे. मला वाटतं मला बोलायचं कॉमेडियन कुणाल कामरा आता तो त्याच्यानंतर वेगळं बोलू. हा विषय महत्वाचा आहे. परत एकदा सांगतो की कालच्या वक्फ बोर्डाच्या चर्चेवरनं भाजपचं खरं रूप हे देशातल्या जनतेला कळलेलं आहे. त्याच्यामुळे आता हिंदूसुद्धा त्या हिंदूंचे पण डोळे उघडलेत.
मुसलमान, ख्रिश्चन, शीख, कारण काल त्या कोण कौर आपल्या नाही बादल नाही अकाली दलाच्या नाही रे त्या महिला आपल्या हरमान सिंग हां हरदीप सिंग कौर त्यांनी अप्रतिम भाषण केलेलं आहे. त्यांनी पण अप्रतिम भाषण केलं आहे आणि सगळ्यांच्या मनात आता ही भीती आहे की आज हे पहिलं पाऊल यांनी मुस्लिम ट्रस्टवरती टाकले, उद्या जैनांच्या टाकू शकतील, ख्रिश्चनांच्या टाकतील, कारण त्यांच्याकडे पण संपत्ती आहे, शीख लोकांच्या टाकतील, अगदी बौद्धांचे येईल, हिंदूंच्या तर आहेच आहे. तर हे आत्ताच सगळ्यांनी जागा होण्याची गरज आहे. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही चर्चा न करता त्यांना पाठिंबा दिला असता. दुर्दैवाने तसं झालं नाही. उलट आता असं वाटतंय की त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं. आपण काही त्यांच्याकडे काही करू शकत नाही, कारण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो, चीनला देऊ शकत नाही, अमेरिका तर फार दूर राहिली. आणि मग काय करायचं असं आहे. त्याने ते जे काय करतील ते भोगत बसायचं आणि ते भोगतोय हे आपल्याला कळू द्यायचं नाही, म्हणून मग कुठेतरी वेगळे विषय काढायचे. आता हा एक खरा महत्त्वाचा मुद्दा. आज तरी मी अपेक्षा करतोय की आज तरी अधिवेशन सुरू आहे लोकसभेत आणि राज्यसभेत, सगळे विषय बाजूला ठेवून या आर्थिक संकटाबद्दल आपल्याला, आता पंतप्रधान मला वाटतं परदेशात गेले, परराष्ट्रमंत्री कुठे आहेत काही कल्पना नाही, अर्थमंत्र्यांनी तरी एक आवाहन केलं पाहिजे, बाकी गृहमंत्र्यांचा तर काय आनंदच आहे, पण त्यांनी देशाला शासकीय भाषेत अवगत केले पाहिजे. पण तशी अपेक्षा करणं यांच्याकडनं हे खूप मला असं वाटतं चुकीचं ठरेल. पण त्यांनी हे खरं करणं आज गरजेचं आहे. असो, नुकतीच ईद झालेली आहे. त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवान्या झोडल्यात. ईदच्या मेजवान्या झोडून ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे. योगायोग असा आहे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं. आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं. त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं. हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे. नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाही आहे. कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार, मग त्यांची लोक कुदळ फावडी घेऊन जातात, खाण्याला सुरुवात करतात, मग वरनं आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका, परत माती टाका, मग परत माती टाकतात. मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार, लोक मारायला जातात, त्यांना सांगा थांबा थांबा थांबा, ते तुमचे बाकीचे हत्यार बाजूला ठेवा, हे सौगाते मोदी घेऊन जा. म्हणजे हे कळतच नाही नेमकं काय चाललेलं आहे. लोकांना लढवायचं, झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायच्या हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करत आहे. मला काल मी साधारणतः मध्ये ही चर्चा बघत होतो. या चर्चेत वक्फ बोर्डातल्या काही सुधारणा आहेत, जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. गरीब मुसलमानांबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्याबद्दल मी भाष्य करेनच, परंतु 370 कलम जे कलम काढलं गेलं काश्मीरमधलं, आम्ही पाठिंबा दिला त्याला. याचं कारण ज्या वेळेला तिथे जी काय अंधाधुंद एक बेबंदशाही चालू होती आणि अनेक हजारो काश्मीरी पंडित हे आपल्या देशात आपली घरं सोडून आपल्या इतर राज्यांमध्ये निर्वासितासारखं फिरत होते, तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला. 370 कलम काढल्यानंतर जी एक आशा दाखवली गेली की सगळे काश्मीरी पंडित आपापल्या घरी परत जातील. आता 370 कलम काढून किती दिवस झाले, किती वर्ष झाली, त्या काश्मीरी पंडितांपैकी किती जणांना त्यांच्या जमिनी परत दिल्या गेल्या हे पहिलं त्यांनी सांगण्याची गरज आहे. म्हणजे वक्फ बोर्डाची जमीन जरूर, त्याच्याबद्दल तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलाच आहे काल, पण काश्मीरी पंडितांच्या जागा तुम्ही देणार आहात की नाही परत? का त्यांना अजून त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या हक्काच्या देशात, त्यांच्या राज्यामध्ये बिनधास्तपणाने जाता येत आहे? त्याचाही खुलासा गृहमंत्र्यांनी केला पाहिजे. त्याचबरोबरीने आपण पाकव्याप्त काश्मीरची जी जमीन आहे त्याच्याबद्दल काही भूमिका घेतलेली नाही आहे. चीन तर मी असं ऐकलं की तो जो काय कुठला लेक आहे तो पेंगॉंग का काय काय आहे पेंगॉंग लेक, तिथला जवळपास 40,000 वर्ग किलोमीटरचा भूभाग त्यांनी व्यापलेला आहे. आपण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाही आहे. ठीक आहे, वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय. म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे.
बरं, कालची सगळ्यांची जर का भाषणं ऐकली तर मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनांनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे. मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे? कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? कारण आमच्यावरती जो काय आरोप करताय की बाळासाहेबांचे विचार, काय आहेत बाळासाहेबांचे विचार? 95 साली जेव्हा या राज्यामध्ये सत्ता आली होती तेव्हा इथेच BKCमध्ये हिंदू हृदय सम्राटांनी त्या मुस्लिम लोकांना मोठा त्यांचा जो काही इस्तेमा म्हणून उत्सव असतो तो करण्याची परवानगी दिली होती. आज तीच जागा ह्या लोकांनी बरोबर व्यापारासाठी बुलेट ट्रेनच्या घशात घातलेले. हे तुमचं हिंदुत्व आहे आणि तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार? म्हणजे कालचे सगळे जे काय त्यांची भाषणं होती आणि सगळ्यात मला किरण रिजिजूंचं एक आश्चर्य वाटलं. अरविंद सावंत बोलल्यानंतर ते बोलले बाला साहब के आप ये थे तब हमको ऐसा लगता था. रिजिजू साहेब, मला पण काल वाईट वाटलं की तुमच्या तोंडावर तुमच्या नाकावर टिचून नव्हे ठणकावून तुमचे मित्रपक्ष जदयूचे ते लल्लन सिंग बोलले, TDPचे त्यांचे कोणते नेते ते बोलले, एका पाठोपाठ एक त्यांची भाषणं झाली की आम्ही मुसलमानांच्या म्हणजे ते बोलले की हिताचं रक्षण करणार, आम्ही त्यांच्यासाठी अमुक करणार, आम्ही आणि हे असहाय्यपणाने म्हणजे असं चीनसमोर किंवा अमेरिकेसमोर आपली अवस्था झाली. तसं अमित शहा असतील, पियुष गोयल असतील, रिजिजू असतील, राजनाथ सिंग असतील, हे त्यांच्याकडे बघूही शकत नव्हते, खाली मान घालून लाचारीने हसत होते. म्हणजे काय परिस्थिती आली की त्यांचा आधार घेऊन हे राज्य करतायत. त्यांच्या तोंडावर हे ठणकावून सांगतायत की आम्ही मुसलमानांचं रक्षण करणार, आम्ही अमुक करणार, आम्ही तमुक करणार. मग तुम्ही उठून सांगताय की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे. मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर मग माझा प्रश्न परत तोच आहे, तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडलेलं आहे? कारण आम्ही त्याच्यामध्ये काही सूचना सुचवू इच्छित होतो. जसं काल अरविंद सावंत यांनी भाषण केलं की प्रत्येक जाती धर्माचे ट्रस्ट आहेत, उद्या आमचे देवस्थानाचे मंदिरांचे काही ट्रस्ट आहेत, त्या ट्रस्टवरती जर तुम्ही गैर हिंदू मुद्दामून लादलात तर आम्ही सहन करू का? आम्ही नाही सहन करू शकत. मग तशा या वक्फ बोर्डावरती तुम्ही गैर मुसलमान टाकताय, तुमचा अधिकार आहेच, तो कोणी नाकारत नाही आहे. म्हणजे या विषयावरती काल रवीश कुमार यांनी एक अतिशय चांगला व्हिडिओ केला आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की चंद्रबाबू पूर्वी कधी मुख्यमंत्री होते तेव्हा नाव करायची तुम्ही बघा, त्याच्यात त्यांनी उल्लेख केला आहे. जर का मी चुकत नसेल तर शामशाबाद येथे साधारणतः 1100 एकर जमीन ही विमानतळाला दिली. आता ती विमानतळाला जागा देताना राज्य वक्फ बोर्डाची परवानगी घेतली होती का, केंद्राची घेतली होती का? नसेल किंवा असेल. थोडक्यात काय की तुम्ही हे बिल न आणता सुद्धा जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करत होतातच. म्हणजे एअरपोर्टसाठी जागा तुम्ही घेतलीच, त्याला तो कोणी काही विरोध नाही केला. वक्फ बोर्डाच्या मध्ये जर काही अफरातफर चालली असेल तर जरूर त्याला पायबंद बसला पाहिजे, नक्कीच त्याच्यावरती पारदर्शकता आलीच पाहिजे. पण काही गोष्टी ज्या आहेत ज्या उगाचच तुम्ही उकरून काढताय, जसं आता सगळं व्यवस्थित चाललं आहे, तुम्ही आता एवढं सरकार तिसरी टर्म तुमचं सरकार आलेलं आहे आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी, रोजीरोटीच्या गोष्टी या सगळ्या बाजूला ठेवून अजूनही हिंदू मुसलमान, मग हिंदूंमध्ये मराठी अमराठी, मग मराठी माणसांनी खायचं काय ही तुमची दादागिरी आम्ही नाही सहन करणार, अजिबात करणार नाही. आम्ही काय करायचं, आम्ही काय करणार हे जर का तुम्ही आम्हाला आमच्यावरती लादणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही. आता त्याच्यामध्ये काल त्यांनी जी काही भाषणं केली, दोनपैकी एक गोष्ट खरं आहे, जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल, काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले, ज्यांना गद्दार जे गाणं गाजलं गद्दार, त्या गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.